जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026 चे दौंड तालुका येथे आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते उद्घाटन. नारायणपेठ तालुका दौंड जिल्हा पुणे. पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्ग दौंड विधानसभा भाजप पुणे दक्षिण जिल्हा पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत दौंड तालुक्यातील शहर पूर्व पश्चिम या 3 मंडलातील कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग यशस्वीरित्या संपन्न झाला. खूप उत्साहित व निसर्ग संपन्न वातावरणामध्ये श्री क्षेत्र नारायणपेठ परिसरात आमदार राहुलदादा कुल, जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, उपाध्यक्ष सुनील जागडे, सचिन मांडके, अनुजाती मोर्चाचे अध्यक्ष मयूर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस निखिल आढाळगे, सर्वश्री मंडल अध्यक्ष रितेश ओझा, राहुल हांडाळ, बापूसाहेब भागवत यांचे उत्तम नियोजनात संपन्न झाला. या प्रसंगी जी.प. व प.स. सदस्य, सहकारातील साखर कारखान्याचे बाजार समितीचे संचालक व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. धन्यवाद. प्रतिनिधी निखिल आढाळगे. आज जर मी पाहिलं तर मी व्यासपीठावर आहे, कामगारांना पहिल्या लाईनला आहे, जिल्हाध्यक्ष पहिल्या लाईनला आहे आणि शेवटच्या लाईनला या विधानसभा मतदारसंघाची एकेकाळची विधानसभेची उमेदवार हे तानाजीराव दिवेकडे शेवटच्या लाईनला बसलेले आहे. त्यामुळं योगेश शेवटच्या लाईनला आहे. त्यामुळे एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीनं नेहमी पार पाडलेली आहे. कोणत्याही पक्षाचा विस्तार होत असताना तो शिस्तीशिवाय होत नाही. त्यामुळे अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून पंतप्रधान यांच्यापर्यंत शिस्तीनं पुढे नेण्याचा प्रयत्न पार्टीचा राहतो आणि त्याचा हा एक भाग आहे. आपल्याला फारशी शिबिरांची सवय नाही. हळूहळू पार्टीमुळे बदललेल्या स्थितीमुळे माझ्या आग्रहामुळे सगळ्यांना शिस्त लावावं लागेल हे नक्की आहे. आज पंचायत समितीत आपल्याला यश आलं, जिल्ह्यामध्ये आपलीच पंचायत समिती आपण जिंकू शकलो याचा जसा आपल्याला आनंद आहे तसं जिल्हा परिषद मध्ये आपण कमी पडलो याची सुद्धा जाणीव आपल्या सगळ्यांना असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळे बदल हे करणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भातलं शिबिराचं सातत्य हे पुढचे 2-3 महिने मी कायम ठेवेल आणि त्याही ठिकाणी त्या पंचायत समिती जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती अनिवार्य आहे. तुम्हाला पूर्ण बोलण्यासाठी वेळ दिला जाईल, मी पूर्ण ऐकून घेईल आणि जसं 2009च्या विधानसभेच्या एका पराभवानंतर आपली सगळी व्यवस्था आपण बदलून टाकली आणि 2009 नंतर आतापर्यंत आपण प्रत्येक वेळी करण्याप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज केलं, चढउतार होत असतात. परंतु मी जिल्ह्यातील सगळ्या मंडळींना नक्की सांगेन, एका बाजूने माझ्या प्रचंड तक्रारी माझ्या सहकार्याच्या बद्दल आहेत. त्याचं कारण आहे, तक्रार त्याच्याविषयीच केली जाते त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे आणि तुमच्याकडून अपेक्षा काय आहे तर तुमच्यामध्ये क्षमता आहे आणि सगळी व्यवस्था आपल्या पाठीशी उभं करण्याची जबाबदारी सुद्धा माझी सातत्याने घेतलेली. आपण सत्तेमध्ये राहिलो, विरोधात राहिलो, परंतु तुमच्यापर्यंत कुठलेही संकट येणार नाही. संकट येण्यापूर्वी आम्ही त्याच्यामध्ये आमची भूमिका बजावून